नमस्कार. मागच्या 2 भागात आपण 12 राशी कव्हर केल्या. आता आपण ग्रहांच्या बद्दल जाणू. ग्रह 9: सूर्य, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध, केतू, शुक्र. आता मुळात हेच ग्रह जे राशींना मिळून आपल्यावर कार्य करतात. थोडं अजून पुढच्या स्टेपवर आपण चाललो आहे. पण सध्या ग्रह कसे आहेत, ग्रहांचे काय कारकत्व आहेत ते आपण जाणून घेऊया. सूर्य आहे पित्याचा कारक, राजाचा कारक. पितृतुल्य व्यक्तीला आपण सूर्य लावतो. आपला स्वतःचा मोठा जो मुलगा असेल घरातला तोही त्याचाही कारक सूर्य बनतो. सूर्याचं वागणं राजासारखं असतं. ग्रहांच्या मालिकेत हा राजा आहे आणि मी म्हणेल तो कायदा असं याचं म्हणणं नेहमी असतं. लोकांना संरक्षण देणे हे त्याचं काम. सरकारशी संबंधित त्याचा येतो. सूर्य खूप जास्त पॉवरफुल जर पत्रिकेत असेल तर त्या व्यक्तीला इगो हा इश्यू पण होऊ शकतो. पण हा खूप तेजस्वी, कुणालाही असंच भाव देत नाही, म्हणून याला राजा म्हणतात. नंतर चंद्र हा मातेचा कारक. अतिशय इमोशनल, दयावान, चंचल स्वभावाचा, चंचल मनस्थिती असते त्याची. ज्या गोष्टी लिक्विडमध्ये येतात, दूध, पाणी, या सगळ्या गोष्टी ज्या लिक्विड असतात, उदाहरणार्थ त्या लिक्विड गोष्टींचा कारक चंद्र असतो. मंगळ हा भावाचा कारक. भावाच्या बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल पत्रिकेत तर मंगळापासूनही आपण माहिती जाणून घेऊ शकतो. मंगळ म्हणजे काय? पराक्रम. मंगळ आपल्या हातांचा कारक. मंगळ फटकळ असतो पण पराक्रमी खूप असतो, कारण हात चालतात त्याचे. कुठलीही पर्वा न करता तो लढायला तयार असतो. हे मंगळाचं कारकत्व. अगदी जर ज्याच्या पत्रिकेत पॉवरफुल मंगळ असेल, तो जर इतर कोणाचा मित्र असेल, अर्ध्या रात्री जरी त्याला मदतीसाठी बोलवलं तर हा मंगळाचा माणूस विचार न करता त्याला मदत करायला पोचून जातो. राहूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जिसका राहू 10 में उसकी दुनिया बस में. राहूचा व्यक्ती एन केन प्रकारेनं आपलं काम पूर्ण करण्याच्या याच्यात राहतो, म्हणून लोक त्याला सलाम करतात. त्याला मोठे मोठे पद प्रमोशन लगेच मिळतात, कारण राहू जे देण्यात येतो ना तर ते प्रचंड असं देतो. राहू जर संपत्ती द्यायला लागला ना तर तो इतकी प्रचंड संपत्ती देतो, पण एकचदा देणार, पण तो अशी देणार की लोक त्याला पाहून आश्चर्यचकितच होतात. आजच्या काळात जर का राहूचा वापर म्हणजे काय आहे? आजच्या काळातला राहूचा वापर म्हणजे आपण जे बघतो ते टीव्हीत दिसणारे सिरियल, चित्र जे काही असतात ते काही आपल्या समोर नसतात, पण तरी आपल्याला वाटतं की ते आपल्या समोरच आहेत, म्हणून आपण ते बघून हसत असतो, खेळत असतो, सगळ्या गोष्टींना आपण प्रतिसाद देत असतो. फक्त ह्या राहूच्या किमयापोटी आजच्या जगातलं इंटरनेट, आजच्या जगातलं कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल फोन, कुठे आधीच्या काळात पत्र लिहायचो, पत्र पोचायचं 8 दिवसांनी, मग नंतर खुशाली कळायची. आता एक फोन लावा, तुमचा मेसेज, तुमचा आवाज तिथपर्यंत कळून जातो. हे काय? हे राहू आहे. गुरु धार्मिक प्रवृत्तीचा, पूजापाठ करणे, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करणे, म्हणजे प्राध्यापक म्हणून
ज्ञान देणं, तिथे चर्चासत्रानुसार ज्ञान दिलं जातं, म्हणजेच कॉलेजेस आहेत. बुधाचा व्यक्ती प्रायमरी टीचर होतो, कारण त्याला पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं असतं. गुरु पुस्तकी ज्ञान नाही. बुध बुद्धीचा कारक आहे, गुरु ज्ञानाचा कारक आहे. बुध आणि गुरु दोघंही एकच काम करतात, ज्ञानदानाचं. पण त्याला गुरु प्रायमरी टीचरपर्यंत नाही, बुध प्रायमरी टीचर असतो, तर गुरु कॉलेज लेवलचा. बँकेत धनाचाही कारक आहे गुरु, तर बँकेत सुद्धा हे काम करतात. पण बँकेत सुद्धा ते मोठ्या पदावर मॅनेजमेंट लेव्हललाच ते काम करतील, मॅनेजर असतात. गुरुची जर शुभदृष्टी एखाद्या ग्रहावर पडली आणि तो ग्रह पत्रिकेत आपल्याला त्रास देतोय, तर त्या शुभ दृष्टीमुळे तो त्रासही नाहीसा होतो. शनी रोग, दुःख, दारिद्र्य आणि आयुष्याचा कारक, काळ्या वस्तूंचा कारक आहे शनी. संत पण मॅच्युअर असतो. कुठलीही गोष्ट अति प्रयासाने जर का मिळत असेल तर समजायचं की शनीमुळेच मिळते आपल्याला. बुधाची लोक टीचर असतात, प्रायमरी टीचर. बुद्धी आणि व्यापाराचा कारक असतो बुध. आपल्या आत्या, मावश्या, बहिणी बुधाच्या कारकत्वात येतात. बऱ्याच वेळेला गुरुचे आणि बुधाचे पटत नाही. गुरु ज्ञान देतो, बुधाला बुद्धीनुसार कार्य करायचं असतं. गुरुची रोकटोक त्याला सहन होत नाही, म्हणून बुधाच्या व्यक्तीचं गुरुच्या व्यक्तीबरोबर जमत नाही बऱ्याच वेळेला. आता केतू म्हणजे काय? कट. सपोज जन्मपत्रिकेत एखाद्या ठिकाणी आपल्या शनी आहे आणि शनीवरून ज्या वेळेला केतूचं गोचर होत असेल तर आपल्या प्रोफेशनमध्ये कट येतो म्हणजे आयदर एक प्रोफेशन संपून दुसऱ्या प्रोफेशनला सुरुवात होते, किंवा त्या पिरियडमध्ये कामाच्या ठिकाणी इतके ताणतणाव येतात की माणूस स्वतःच विचार करायला लागतो की आता आपल्याला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. केतूच्या दशेत बऱ्याच वेळेला घरात एक तर वृद्धी तरी होते, म्हणजे कुणीतरी जन्माला तरी येतं, आणि नाही तर कोणाचा मृत्यू तरी होतो. सपोज केतूचा प्रभाव जर आपल्या चतुर्थात असेल तर आपलं घर आयदर पूर्ण गल्लीच्या एका कोपऱ्यात असतं, किंवा कुठेतरी अशा कोपऱ्यात असतं जिथून आपलं मेन रोडला घर दिसत नाही, किंवा काहीतरी घराच्या समोर असे ऑब्स्टॅकल्स असतील, म्हणजे खूप साऱ्या गाड्यांची पार्किंग असेल, कारण केतू तिथे प्रभावी असतो. आणि नाही तर व्यक्तीचं मन घराच्या एखाद्या कोपऱ्यातच लागत असतं. शुक्र हा पत्नीचा कारक, इतर स्त्रियांचा कारक, धनाचा कारक, मौजमजेचा कारक, पांढऱ्या वस्तू याच्या अंतर्गत येतात. अत्तर सुवासाचा कारक, उंची वस्त्र परिधान करणे आवडतं, लक्झरियस जागेवर फिरायला आवडतं, लक्झरियस गाड्यांमधून फिरायला आवडतं, चेहरा अतिशय सुंदर असतो, चेहऱ्यावर तेज असतं, स्त्रियांशी चांगले संबंध असतात, आणि शुक्राच्या माणसाला मौजमजा करायला फार आवडतं. तर आज आपण ग्रहांच्या बाबतीत पूर्णपणे जाणून घेतलंय. इथून पुढे अजून नव्या विषयाला सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार.